शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. जय श्रीराम, जय श्रीराम. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पॅनलचे चारही उमेदवार, प्रकाश मामा अमृतकर, साधनाताई मटाले, भाग्यश्रीताई गवसे आणि मी स्वतः सुधाकर बडगुजर. जयश्री आगाव आणि शामराव आगावांना आज व्यासपीठावर का सन्मान दिला तुमच्या लक्षात आलं असेल. ज्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या होती 20 वर्षापूर्वी, त्यावेळेस जर ह्या जयश्री आगावांनी जर त्या इंजिनियरला डांबलं नसतं, चपल्यांचा हार गाठला नसता, तर हे आंदोलन केलं नसतं, तर प्रभागाचा पाणीपुरवठा सुधारला नसता. आणि प्रभागाचा पाणीपुरवठा सुधारण्यामध्ये या ताईंनी आंदोलन केलं आणि त्या केसेस अजून माझ्यावर आहे, अजून माझ्यावर आहेत ते केसेस. आणि अशा आंदोलनाच्या अनेक केसेस माझ्यावर आहेत. आणि विरोधक 2 लांडगे वाघाची शिकार करायला चालले आणि दोघांचं नाव अतुलच आहे आणि दोघं लांडगे आणि ते वाघाची शिकार करायला निघाले. त्यांना समजत नाही वाघाचा एक पंजा त्यांना काफी आहे, दोघं आऊट होती. अरे हा वाघ आहे, तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर समोरून वार करा, पाठीमागून काय वार करतात. 2025 ला पत्र दिलं, तुम्ही लोकांना वाटतात यांच्यावर एवढे गुन्हे दाखल आहे. अरे तुम्ही वकिलीचे तुमचे सनद रद्द होईल, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. खोटी माहिती मतदारांना देण्याबद्दल सांगा. तुमच्या पत्रातली माहिती सत्य असेल ना तर आज मी नगरसेवक पदाचा राजीनामा देईल. बडव्यानो, चुकीची माहिती देता तुम्ही नगरसेवक पदाचा अपमान करतात. तुम्हाला लाज नाही वाटत. पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा निवडणूक आयोगाकडे आजही आहे, चेक करून घ्या, तो ऑनलाईन आहे. किती गुन्हे डिस्प्यूट झालेले आहेत, किती गुन्ह्यांचा निकाल लागलेला आहे आणि किती गुन्हे पेंडिंग आहेत. माझ्यावर 4 गुन्हे पेंडिंग आहेत आणि तेही आंदोलनाचे. तुम्ही पत्र देऊन लोकांची दिशाभूल करतात, पण तुमच्याकडनं माझी शिकार होणार नाही. वाघ राहणार आहे. उलट आम्ही गुन्हेगार मुक्त, भयमुक्त माझा प्रभाग करण्याचा माझा मानस आहे. आणि ज्या ठिकाणी गुन्हेगारी आम्ही बाजूला करतो त्या ठिकाणी तुम्ही वकीलपत्र घेतात गुन्हेगार सोडवण्यासाठी. आम्ही आतमध्ये टाकतो गुन्हेगारांना, तुम्ही जेलमध्ये सोडवतात. खोटी शपथ घेतात तुम्ही, पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि एक जर पत्र वाटायचं असेल त्याला निवडणूक आयोगाची परमिशन लागते. तुम्ही कुठली परमिशन घेतली? पत्र वाटतायत, बदनामी करतायत. पण माझी जनता सुज्ञ आहे. तुमच्यावर बोलणे इतकं मला गरजही नाही, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही माझी बदनामी करताय, माझी जनता दूधखोडी नाही. म्हणून आज या ठिकाणी सभा घेतली की आगावताई, आपण त्यावेळेस जर पाण्याचं आंदोलन केलं नसतं तर पाणीपुरवठा सुरळीत झाला नसता. हे श्रेय मी तुम्हाला का देतोय की ते भोगलेलं आहे, केसेस झालेल्या आहेत, त्या आंदोलनाच्या आहेत. आणि असे जनतेसाठी असे 100 गुन्हे दाखल झाले तरी चालतील. माझी तयारी आहे. माझ्या मतदारांना न्याय देण्यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, ही तयारी माझी आहे.
पण तुमच्यासारखा गुन्हेगारांना वाचवण्यासाठी मी सुपारी घेत नाही. तुमचं पोट त्या सुपारीवर चालतं, माझं पोट त्या सुपारीवर चालत नाही. तुम्ही तुमच्या कार्याने मोठे व्हा, तुम्हाला माझ्या शुभेच्छा. पण वाकड्यात जाल तर सरळ करेल. लाईन मेरिट मध्ये वडमा म्हणजे तुम्ही म्हटले ना अगाऊ साहेब, मला एक अर्ध शब्द जर चुकाय ना तर तुम्ही सांभाळल्या म्हणे. आता मी म्हणलो मला एक अर्ध शब्द चुकला तर सांभाळल्या म्हणे. आयरणी माझ्या जन्मता मी आयरणीवर जन्म घेतलेला आहे. माझी आई आयरणीच होती, माझा बाप आयरणीमध्ये. पण नाशिकला आल्यानंतर आयरणी हळूहळू मला बोलतो मी चांगली आयरणी बोलतो. माझी बायको तर माझ्यापेक्षा उत्तम आयरणी बोलते. म्हणजे ते शिव्या पण तसंच देते. आयरणीच्या शिव्या फार बेकार असतात, म्हणजे महिलांच्या तरी बेकारच असतात आणखी. म्हणजे कोलाटा वगैरे ते तुम्ही ऐकलं ना, ते अजून बेकारच असतात. म्हणजे जायचं कोलाटा काय करणारे सासू सुनेचं जमत नाही. पण मुलगा आला की सासू बी शांत, मुलगी बी शांत. मुलगा बाहेर गेला की सासूही भांडते, सुनेही भांडते. आपलं कुटुंब एक आहे. कुटुंबात दुसऱ्याला शिरकाव करू द्यायचा नाही. कुटुंबात जर दोन कुटुंबात जर दुसरं व्यक्ती घुसलं तर भांडणं चालू होतात. आपल्याला भांडणं होऊ द्यायचे नाही. आपलं एकत्रित कुटुंब आपल्याला ठेवायचंय. या लांडग्यांची कशी शिकार करायची ते मी बघून घेईल, काळजी करू नका. यांना काय करायचं ते करू द्या. अरे ज्या सलीम कुत्ताचा व्हिडिओ माझा फार जगभर प्रसिद्ध झाला, त्या सलीम कुत्त्याच्या पोलीस तपासात काहीच सापडलं नाही. तो क्लोज रिपोर्ट झाला. तरी सलीम कुत्ता सलीम कुत्ता सलीम कुत्ता फार देशभरात मला प्रसिद्ध केलं लोकांनी. अरे तुमच्या गांडीखाली इतकं अंधार आहे की ते सांगता सांगता त्याच्या अमृत तुल्यवाल्याचं एका लांडगेने तर 35,000 बिलच दिलं नाही म्हणे. मला परवा बोलले. चार सिगरेटचे पैसे दिले नाही आणि निवडणूक लढतोय उभाटाकडनं. अरे बापरे म्हटलं. आणि ते इथं एक व्यक्ती होता, तो टेंडर क्लार्क होता, निकम नावाचा कोणीतरी आजूबाजूला. त्याला इतकं ब्लॅकमेल केलं तिथं बिचारीने तो गाळा सोडून दिला. तो घरी जाऊन उद्ध्वस्त झाला. त्यांनी नोकरी सोडून दिली. अरे तुम्ही माहितीच्या अधिकारावर तुमचं पोट भरणार आहे. तुम्ही तुमचं पोट भरा, बाकी कशाला रिकामी उद्योग करताय तुम्ही. आणि चालले बडवी जर बोलत नाही याचा अर्थ शांततेचा प्रतीक जरी असलं, पण अंगावर आलं ना तर सिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा. मला वातावरण खराब करायचं नाही, मला शांततेत निवडणूक पार पाडायची. पण तुम्ही माझी प्रतिमा मलिन करण्याचं काम जर कोणी करत असेल तर चुकीच्या पद्धतीने खपून पण घेणार नाही. काय 20 वर्ष झालेत मला. अहो वयाच्या 45 वर्षापर्यंत माझ्यावर एक पण एनसी नव्हती. मी तापट पण मारलेली. सर तापट म्हणतात, मराठीत काय म्हणतात? तापट आयरनीमध्ये पण तापटच म्हणतात, मराठीमध्ये पण तापटच म्हणतात आणि हिंदीमध्ये थप्पड म्हणतात. मी कोणाला थप्पड पण मारलेली, तापट पण मारलेली. माझं एक गुन्हा दाखल नाही, एक एनसी नाही. हे आता झालेत. मला ज्या पक्षामध्ये होतो त्यांनी मला पद दिले, त्या आंदोलन केली, गुन्हे दाखल झाले,
ते राजकीय गुन्हे, आंदोलनाचे गुन्हे काय आज मी 100 गुन्हे दाखल झाले चालतील, म्हणजे स्वीकार करण्याची तयारी आहे माझी. पण नागरिकांसाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण, तुम्ही म्हणाल ते कोरोनामध्ये रस्त्यावर उतरणारा पहिला सुधाकर बडगुजर होता. 31 प्रभागामध्ये कोणी उतरलं नव्हतं. एक प्रभागामध्ये सुधाकर बडगुजर रस्त्यावर उतरला आणि सॅनिटायझर, थर्मोमीटर, ऑक्सिमीटर घेऊन रस्त्यावर उतरलो. आमच्या नागरिकांसाठी, प्रभागाच्या नागरिकांसाठी कुठल्या प्रभागामध्ये कोरोना सेंटरची निर्मिती झाली, त्या कोरोना सेंटरची निर्मिती काउंटर हॉलला आपण केली. काय तिथं हजारो रुग्णांना त्या ठिकाणी प्राण वाचवले, रुग्णांचे प्राण वाचवले. रेमडेसिवीर दिला, ऑक्सिजन युक्त सेवा दिली. कुठल्या प्रभागात झालं का? तर नाही झालं. एक मे कोरोना सेंटर त्यावेळेस केलं. लसीकरण केले, रक्तदान केलं, 45 रक्तदान शिबिर केले, 23 एक्सच्या बॉटल दिल्या. हे जनतेसाठी केलं आणि हे करत राहणार. तुम्ही या ठिकाणी 5 वर्ष सेवा करण्याची संधी पहिली मला दिली 2007 ते 12 नंतर तुम्ही माझ्या घरामध्ये 2 नगरसेवक निवडून दिले, 12 ते 17. हा पहिली निवडणूक मी माझ्या पत्नीमुळे जिंकलो. दुसरी निवडणूक मात्र पत्नी माझ्यामुळे नगरसेविका झाली. मी कर्ज घेतलेलं होतं, ते कर्ज परतफेड केलं मी आणि 17ला परत पुन्हा पती पत्नीला तुम्ही निवडून दिला. अहो, तुम्ही इतकं प्रेम करतात माझ्यावर, मला काय पाहिजे? माझं कुटुंब सुखी आहे, मुलं व्यावसायिक आहेत, मुलं व्यवसाय करतात. दीपकला इच्छा होती, ताईंचं लहान लहान नातवंड आहेत, ते नातवंड सांभाळण्याची जबाबदारी बिचारीवर आहे. ती थांबली, ती म्हटली की मला नको, दीपकला तुम्ही त्या प्रभागामध्ये मदत करा. आणि इकडे मी लढतोय, दीपक तिकडे लढतोय. या ठिकाणी भाग्यश्री त्या ठिकाणी आली, साधना मटाले त्या ठिकाणी आली, अमृतकर मामा त्या ठिकाणी. हे 4ही उमेदवार आपल्याला निवडून द्यायची जबाबदारी आहे. म्हणून म्हटलो की 4 उमेदवार, एकही मत इकडे तिकडे नाही. काय नाही तर म्हणतील एक इकडं, एक तिकडं, एक इकडं, एक तिकडं, असं करू नका. 4ही उमेदवार निवडून द्यायची जबाबदारी कोणाची? तुमची. हात वरून करून सांगा मला. 4ही उमेदवार ना, एकही माझ्या याला धक्का नाही लागला पाहिजे की लोकांना, समोरच्या विरोधकांना कळलं पाहिजे की नाही, जनता ही बडगुजरांच्या पाठीशी होती, आहे आणि यापुढेही राहणार. आहे की नाही? हात वर करा. काही 2-4 लोक नाही दिसत आहे मागं, तेव्हा ते मागं गॅप दिसतोय. मी काही बोललो असेल भावनेच्या भरामध्ये, आपली सर्वांची कोणाचं मन दुखवलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हाला विनंती करतो की मी सुधाकर विका बडगुजर अ गटातून मी उमेदवारी करतोय. माझी निशाणी आहे कमळ, अनुक्रम नंबर 1. ब गटातून उमेदवारी करतोय साधना मटाले, तिचा अनुक्रम नंबर 1 आहे, तिचं कमळ हे चिन्ह आहे. क गटातून उमेदवारी करते भाग्यश्री भोमसे, तिचा अनुक्रम नंबर 4 आहे, तिची निशाणी आहे कब्बशी. कब्बशी म्हणजे कमळच आहे, फक्त तांत्रिक अडचणीमुळे तिचं चिन्ह त्या ठिकाणी बदललेलं आहे. आणि प्रकाश अमृतकर हे ड गटातून उमेदवारी करत आहे, त्यांचा अनुक्रम नंबर 5 आहे, त्यांचं चिन्ह आहे सिलेंडर. हे ते पण भाजप पुरस्कृत आहे. भाजपाचे हे 4ही उमेदवार आपल्याला निवडून देण्यासाठी तुम्ही 15 तारखेची तयारी आजपासून करावी. आपले नातेवाईक असतील, 29 मध्ये कोणी नातेवाईक असतील, मतदार असतील,
तर त्या ठिकाणी दीपक बडगुजर, योगिता हिरे, सचिन भूषण राणे आणि छायाताई देवान हे चारही उमेदवार तिथं निवडणूक लढवत आहेत. त्या चारहींनाही मदत करावी अशी नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. SBN न्यूजसाठी रोहन नाशिक.